आज तर ना प्रिशाने हद्दच पार केली. काय केली ते पुढे तुम्हाला सांगते. त्याआधी प्रिशाला थोडंसं गार्डनमध्ये खेळायला नेलतं. खेळून वगैरे झालं. तिथून पुढे प्रिशाच्या पप्पांचा फोन आला. मग म्हटले ते म्हणले घरी आपल्याला जायचं बाहेर. मग आम्ही रेडी वगैरे होऊन आम्ही देवाच्या उरुळीला गेलो. तिथे गेल्यानंतर प्रिशाचं वेगळंच काहीतरी चाललं होतं. ते म्हणजे शिड्या चढायचं. तुम्हाला म्हणलं हद्द पार करते. शिड्या पटपट अशी चढायला लागली आणि प्रिशाच्या पप्पांना माहीत नव्हतं आणि मला देखील माहीत नव्हतं. माहीत झाल्यानंतर आहे ना ते पळत गेले ती काय करते ते बघायला. त्यानंतर काय प्रिशाचे पप्पा इथं लागले तिचे व्हिडिओज काढायला आणि म्हटलं मी तिचे व्हिडिओ काढून घेते. तर मॅडमला माहीत झालं की मी व्हिडिओ काढते म्हणून माझ्याकडे ती बघत बसली. मग काय आता पुरीनं असे काहीतरी कारनामे केलेत म्हणलं आपण लक्ष द्यायलाच पाहिजे. त्यानंतर आहे ना इथं आला होता लाडू. तिला दिलं होतं लाडू खाण्यासाठी. तिला म्हटलं प्रिशाच्या पप्पांना म्हटलं तुम्ही घ्या. तर ती काय पप्पांना देत नाही, लपून ठेवते. तिला हद्दी गोड खूप जास्त आवडायला लागले. त्यानंतर तिला घातली होती ना प्रिशाच्या पप्पांनी साडी. आता ती साडी तिला म्हटलं छान वाटते का, तर म्हणत होती नाही नाही नाही. तर असं त्यानंतर आहे ना इतर रेमाचा मेकअप आहे ना अर्पिता करत होती, कारण तिच्या क्लासमध्ये ना स्टँडअप आहे म्हणून. ह्याचा फुल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेला आहे, नक्की एकदा चेकआउट करा. त्यानंतर मी थांबले इथं गॅलरीमध्ये एकटीच व्हिडिओ काढत. प्रिशाच्या पप्पांनी स्वच्छ अशी गाडीसुद्धा धुवून घेतली. म्हटलं पाणी आहे तर गाडी वगैरे धुवून घेतो. ते गाडी वगैरे धुवून घेऊन तर प्रिशाला जेवण वगैरे चारलं आणि त्यानंतर मॅडमचं आमचं वेगळंच काहीतरी चालू होतं. ते म्हणजे लोट्यातलं पाणी सांडायचं काम चालू होतं. आता अर्पिताने एवढं छोटं छान असं लोटं दिलं आणि तिचं वेगळंच काहीतरी कारनामा चालू होतं. त्यानंतर आम्ही निघालो घरी. घरी आलं तर मला ना टेन्शनच आलं. म्हटलं काय बनवूया, बिर्याणी वगैरे बनवून घेतली. त्यानंतर बहिणीचा व्हिडिओ कॉल आला. तिच्याशीच मी छान अशा गप्पा मारत बसलो. खूप वेळ आम्ही ना खूप दिवसानंतर व्हिडिओ कॉल केला होता म्हणून छान असं बोलत बसलो. बोलून वगैरे झालं. त्यानंतर ना मला भूक लागलेली. मग मस्त असं जेवण वगैरे केलं. चला तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि शेअर करा. सोबत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.